मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, माझ्या प्रिय मित्रांचा माझ्या परिवारातल्या सदस्यांचा इतका कॉल येतोय, सर फॉर्म कुठे भरावा? सर्वात पहिले कारण तुम्ही बोलले होते सर फॉर्म भरण्याच्या वेळेस सांगणार तुम्ही। तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या, सर्वात पहिले फॉर्म कुठे भरणार, कुठल्या जिल्ह्याला भरणार, आणि तुम्ही सर्व ठिकाणी बघितलं असेल तर एकच फॉर्म अप्लाय होणार आहे। यस, आधार कार्ड कंपल्सरी आहे। आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलेलं की एका विद्यार्थ्याला 5 फॉर्म भरता येतील आणि विद्यार्थिनीला 3 फॉर्म भरता येतील। विद्यार्थिनी असेल आणि विद्यार्थ्याला 5 फॉर्म। पण तुम्ही बघणार तर ड्रायव्हरच्या जागा पण मुंबई सोडून बाकी ठिकाणी एकदम कमी जागा आहेत। येस, एसआरपीच्या जागा भरपूर आहेत, जेल पोलीसच्या बी कमीच जागा आहेत, काही ठिकाणी आहेत चांगल्या, आणि जिल्ह्याच्या पण जागा मुंबईला यावेळेस कमीच आहेत। मग बऱ्याच विद्यार्थ्यांचं अक्षरशः जेव्हा माझ्या परिवारातले किंवा माझ्या हे ना रात्री झोप सुद्धा येत नाही की फॉर्म कुठे भरावा, हे सारखं डोक्यात विचार चालू आहेत। जो बी कोणी नवीन असेल आपल्या आता चॅनलवरती व्हिडिओ बघत असेल तर प्रिय मित्रांनो सर्वात पहिले व्हिडिओचे पहिले डाटा समजून घे काय बोलतोय, कारण की RS अकॅडमी चॅनल नसून तर हा एक परिवार आहे। मग हा माझ्या परिवारासाठी व्हिडिओ आहे। तर सर्वात पहिले डाऊट क्लिअर करू आपण, आणि हा डाऊट सर्वात मोठा आहे, SEBC मेरिट कमी जाणार का? सर्वात विद्यार्थ्यांचा सारखा कॉल, सर मी SEBC मध्ये फॉर्म भरला म्हणजे मराठा आरक्षणाचा, तर माझा मेरिट कमी लागणार का? ओपन पेक्षा EWS किंवा EWS मध्ये फॉर्म भरू का? इतक्या विद्यार्थ्यांचा कन्फ्युजन चालू आहे। सर्वात पहिले लक्ष द्या, सर्वात पहिले जो पण असेल तर याचं मेरिट कमी लागणार का? हो, याचे चान्सेस खूप आहेत मेरिट कमी लागण्याचं। यस, का? त्याचे कारण पण सांगणार आहे। विथ सर EWS मध्ये फॉर्म भरू का? तर दादा, जो पण मराठा समाज म्हणजे आपला जो समाज असेल, जो मराठा समाजातले विद्यार्थी म्हणजे आपल्या परिवारातले विद्यार्थी, सर्वात पहिले लक्ष द्या, तर हा फॉर्म तुम्ही थोडंसं घाई करू नका। सर्वात पहिले घाई करू नका। अजून हे आरक्षण डिक्लेअर झालेलं आहे पण अजून याची अपडेट काही झालेली नाही, कुठल्याही प्रकारे अजून अपडेट झालेली नाहीये। तुम्ही सेतू कार्यालयात जा आणि सर्टिफिकेट मागा, तर अजून याच्याबद्दल कुठलीही साईट अजून ओपन झालेली नाही, काही झालेलं नाही। आणि तुम्ही घाई करू नका। बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कॉल आहेत आपल्या परिवारातले, सर EWS मध्ये फॉर्म भरू का? EWS मध्ये फॉर्म भरला जरी आरक्षण मग काही डॉक्युमेंटला प्रॉब्लेम आला तर, बरोबर आहे की नाही? प्रॉब्लेम आला तर काय करशील? थोडा वेट कर ना दादा, वेट कर दादा, वेट। यस, तुझा निर्णय बेस्टच राहील। आणि सर्वात पहिले म्हणून जे पण विद्यार्थी असतील माझे परिवारातले, सर SEBC मध्ये मेरिट कमी जाणार का? लागेल कमी मेरिट, नक्कीच लागेल। कारण का? त्याचे कारण पण मी नंतरच्या व्हिडिओत सांगणार आहे कशा पद्धतीने। फक्त आता एकच सांगणार आहे, जे माझे प्रिय मित्र असतील EWS याच्यात कन्फ्युजन वाले, तुम्ही अजून 5-6 दिवस 15 तारखेपर्यंत अजिबात कुठलीही गणगण करायची नाही। यस, आपल्या परिवारात सदस्य आहेत, जो बी कोणी नवीन सदस्य जॉईन होत असेल, यस दादा, आमच्या परिवारात सर्व विश्वासावर काम चालतं। यस, विश्वासावर काम चालतंय आणि आमचा विश्वास एकदम अतूट आहे। तर माझे जे पण मित्र असतील, तुम्ही 15 तारखेपर्यंत काहीच गडबड करायची नाही। मी सांगेल याची संपूर्ण माहिती सांगेल। हो, मी माझं काम आहे, परिवार चालवतोय, तर मी याची सर्व माहिती सांगेल, कशा पद्धतीने कुठे काय फॉर्म भरायचा आहे हे सर्व पद्धतीने सांगेल, कुठे काय। विथ अजून आपला परिवाराचा जनरल प्रश्न आहे, सर आता तर कन्फर्म झालं की एकच फॉर्म आहे, राईट ना? एकच फॉर्म आहे, मग आता एक काम काय करणार आता आपण आपल्या परिवार, सर फॉर्म कुठे भरायचा, फॉर्म कुठे भरायचा? हा आपल्या परिवाराचा सर्वात मोठा प्रश्न पडलाय, की विद्यार्थिनी असू द्या या विद्यार्थी असू द्या। तर तुम्ही पण सांगतो 15 तारखेपर्यंत लक्ष द्या। हा माझा, मी ऑफलाईनला पण बोलतोय, माझ्या ऑफलाईनला पण बोलतोय, आणि हा ऑफलाईन असू द्या या ऑनलाईन, हा माझा एकच परिवार आहे। तर 15 तारखेपर्यंत कोणीही घाई करायची नाही। यस, याचा अभ्यास करणार आहे। यस, कोणी एखादा म्हणत असेल काय अभ्यास करणार आहे, तुला समजेल दादा, आमच्या परिवाराचे रिझल्ट कशा पद्धतीने येतात आणि आम्ही रिझल्ट कशा आणू आणि आमचा अभ्यास करून आम्ही कसा फॉर्म भरू हे सांगू। जो बी कोणी नवीन एखादा निगेटिव्ह कमेंट करायला येत असेल की काय अभ्यास करणार आहे, तुला समजेल अभ्यास, कारण 365 दिवसाचा अभ्यास वेगळा आहे, फॉर्म भरण्याचे सुद्धा अभ्यास वेगळा आहे। हा चॅलेंज देऊन सांगतो, अनुभवातून बोलतोय। यस, तर याचा 15 तारखेपर्यंत कोणीही घाई करायची नाही। मी वेळोवेळी अपडेट देणार आहे परिवाराला, तुम्हाला बोललोय 7 दिन। यस, मग सर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, तर मी ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांशी आज बोललो की मित्रांनो आपण 5 टेस्ट घेऊ, 5 टेस्ट नंतर
त्याचा त्या टेस्टचा मार्कांचा ऍव्हरेज काढू. नाही एखाद्या टेस्टला भरपूर मार्क पडून जातात, एखाद्या टेस्टला खूप कमी मार्क पडतात, पण आपला ऍव्हरेज अभ्यास समजून जातो कशा पद्धतीने आहे, आणि त्या पद्धतीने ऍव्हरेज काढून आणि मग आपण फॉर्म आणि व्यवस्थित प्रत्येक विद्यार्थ्याला मी सांगितलंय तुझ्या काच्या जागा व्यवस्थित सर्व डिटेल मला काढून दे. त्याच्यानंतर मी सांगणार आहे की कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि कुठं फॉर्म भरायचा आहे, यस याबद्दल ते पण माझ्या ऑनलाईनच्या परिवाराला पण सांगणार आहे. जागा कशा पद्धतीने कुठं काय, सर्वात पहिले माझ्याकडे डाटा जास्त आहे. लक्ष द्या, तुम्ही परिवारातले सदस्य आहे, डाटा जास्त आहे, मला माहिती आहे कशा पद्धतीने चालू आहे सध्या, बरोबर आहे की नाही. जो बी एका समजा एक एक्झाम्पल म्हणतो पाण्याचा फ्लो कोणत्या दिशेने जास्त वाहतोय आणि कोणत्या दिशेने कमी वाहतोय हे मला चांगलं समजेल तुमच्यापेक्षा, कारण की मी परिवार चालवतोय, बरोबर की नाही. म्हणून मला जास्त समजेल, म्हणून मी पण ते सांगेन तुम्हाला वेळोवेळी. आणि जे पण विद्यार्थी इथे नाशिकच्या जवळपासच असतील तर मी 5 टेस्ट ठेवणार आहे जे फॉर्म भरण्यासाठी, खास 5 टेस्ट ठेवणार आहे फॉर्म भरण्यासाठी. जर तुम्ही आजूबाजूचे असतील तर दादा एवढे दिवस मेहनत येते ना, तू 5 दिवस फक्त टेस्ट द्यायला माझ्याकडे ये आणि आपण त्याचा ऍव्हरेज तुला एकदम परफेक्ट सांगून देईल की दादा तू कुठल्या जिल्ह्यासाठी सुटेबल आहे, तुझी ताकद कुठं आहे, कारण तुझा ताकद मला ओळखायची आणि त्या ताकदीनुसार तुझा फॉर्म भरायचा आहे मला. लक्ष दे, समजलं दादा. म्हणून विथ कॉल करू नका मला, कारण कॉल उचलले जाणार नाही. 14 तास लेक्चर कसा दिसतोय बघता ना, आवाज बसून गेलाय. 14 तास 12 तास लेक्चर चालू आहे. हे 7वं लेक्चर, 7 लेक्चर घेऊन आता माझ्या परिवाराला सांगतोय, कारण काल व्हिडिओ आला नाही. यस, माझा परिवार व्हिडिओ वाट बघत असतो. म्हणून मी याचा एकदम व्यवस्थित सर्वे करून मस्तपैकी अभ्यास व्यवस्थित करून फॉर्म व्यवस्थित आणि योग्य दिशेवरतीच फॉर्म टाकायचा आहे, जेणेकरून पुढे पस्तावाची वेळ आली नाही पाहिजे की यार मी इथं फॉर्म भरला पाहिजे होता, इथं फॉर्म भरला पाहिजे होता, अरे तिथं फॉर्मच कमी गेले तर या जिल्ह्यात या कशा पद्धतीने होणार आहे ते मी व्यवस्थित सांगणार आहे. म्हणून जो बी कोणी माझ्या परिवारामध्ये नवीन असेल, आता जर परिवारामध्ये जॉईन व्हायचं असेल तर दादा एकदा नक्की जॉईन होय, विश्वासाने होय, कुठलंही फेक नाही, कुठलंही काय नाही, कुठलंही एडिटिंग नाही, काहीच नाही, एकदम जे नॅचरल आहे ते आहे. यस, जे नॅचरल आहे ते आहे. म्हणून जो पण असेल परिवारामध्ये जर नवीन व्हिडिओ आवडला तरच फॉलो कर, नाहीतर दादा तुला बिलकुल बळजबरी नाही की फॉलो कर, मला फॉलो कर आणि आपल्या कोणत्याच व्हिडिओमध्ये तुला सांगत नाही लाईक कर, व्हिडिओ आवडला तर लाईक कर, व्हिडिओ आवडला नको करू लाईक. पण माझा परिवार हा 36,000 लोकांचा जवळपास होते ते, हा फक्त विश्वासानेच झालेला आहे. आणि तुम्हाला आता जो बी आहे माझ्यावर कोणीच घाई करायचं नाही फॉर्म भरायला, 15 तारखेपर्यंत कोणीच घाई करायची नाही. मी व्यवस्थित सर्व सांगणार आहे क्लिअर, आणि ते व्यवस्थित आपलं फॉर्म भरू. आणि जे पण विद्यार्थी जवळपासचे असतील त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा, सर यस मला ती तुमचे 5 क्वेश्चन पेपरची टेस्ट घेणार आहेत, ऍव्हरेज फॉर्म भरण्यासाठी सरासरी काढणार आहे, कशा पद्धती मला यायचंय तर नक्की मी तुम्हाला सांगेल ते कधी चालू करायचे. म्हणून ते तुम्ही प्रत्येकाने मला मेसेज करायचा आहे, कॉल करायचा नाही, कॉल उचलला जाणार नाही, एवढं मोकळं सांगतोय मित्रांनो. यस, कळालं. आणि काही डाऊट असेल तर कमेंट करा, नक्कीच कमेंट करा, ते नक्कीच तुमच्या कमेंटचं मी उत्तर देणार आहे मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.